उपमुख्यमंत्री शिंदेंचा काल दिल्ली दौरा झाल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। दिल्ली दौऱ्यात शिंदेंनी बड्या नेत्यांची भेट घेतल्याचंही सूत्रांकडून कळतंय। दरम्यान एकनाथ शिंदे आताही दिल्लीत असल्याची माहिती आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक दिल्ली दौऱ्यावर गेल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे। पावसाळी अधिवेशन सोडून उपमुख्यमंत्री शिंदेंनी दिल्ली गाठल्याची माहिती सूत्रांनी दिल्यामुळे आता चर्चा सुरू झाली आहे। दिल्ली दौऱ्यात शिंदेंनी बड्या नेत्यांची भेट घेतल्याचीही माहिती सूत्रांनी दिली आहे। तर शिंदेंच्या या दिल्लीत भेटी गाठींमुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे। शिंदेंची दिल्ली वारी आणि केंद्रीय नेत्यांच्या भेटीमागचं कारण अद्याप गुलदस्त्यात आहे। ठाकरे बंधूंच्या विजय मेळाव्यानंतर शिंदेंच्या दिल्ली दौऱ्याला अधिक महत्त्व प्राप्त झाल्याचंही बोललं जात आहे। शिंदेंनी आपले अनेक पूर्वनियोजित कार्यक्रम पुढे ढकललेत। शिवाय मुंबईमध्ये सिंदूर पुलाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात सुद्धा शिंदेंची अनुपस्थिती पाहायला मिळाली। दिल्लीमध्ये त्यांनी कोणाची भेट घेतली काय घेतली कारण मी पूर्ण दिवस सभागृहामध्ये होतो। शेवटी दिल्लीला नेत्यांची भेट घेणं, मुंबईच्या विकासासाठी महाराष्ट्राच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून आणणं ही आमची सगळ्यांची जबाबदारी आहे आणि त्याच भावनेतनं माननीय एकनाथ शिंदे साहेब जर दिल्लीमध्ये गेले असतील तर त्याच भावनेने गेले असतील। महाराष्ट्रात चाललं काय असं आता आणि महाराष्ट्र कुठं नेऊन ठेवलेलं आहे असे प्रश्न आज महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेले आहेत। त्यामुळे या सरकारमध्ये आपसातलं मी सांगितलं होतं त्या दिवशी की गँगवार जो चाललेला आहे, गँगवार शब्द वापरला, तो गँगवार चाललेला आहे। आता ते एकनाथ शिंदे कशासाठी गेलेत काय झालं ते आज मला या ठिकाणी सांगता येणार नाही। असल्यामुळे ही सगळी दिल्लीवारी होते का? या सरकारमध्ये गँगवार चाललेला आहे आणि त्या गँगवारची काही कहाणी सांगायला ते दिल्लीला गेले असतील।